श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कुठलीही रेसिपी वगैरे घेऊन येत नाही आहोत। एक छान ट्रिक आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे। आपण जे नवीन भांडी घरामध्ये आणतो तर त्याचे जे स्टिकर्स असतात ते काढायला खूप कठीण असतात। तर ते अगदी इझिली आपण कसे काढायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे आज। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर हे पहा, मी अगोदरच कुठलीही ट्रिक न वापरता मी स्टिकर काढण्याचा प्रयत्न केला तर ते अजिबात निघत नाही आहे। जेव्हा मी त्याला गॅसवर थोडंसं गरम केलं तर अगदी इझिली हे स्टिकर निघून गेलं। हे पहा, काहीही त्रास होत नाही। अगदी थोडंसं आपल्याला गॅसवर प्रत्येक भांडं ज्याला ज्याला स्टिकर्स आहेत नवीन भांड्यांना ते गॅसवर अगदी काही सेकंद, फक्त काही सेकंद आपल्याला गरम करायचे आहेत आणि आपलं स्टिकर्स अगदी इझिली निघून जातात। नाहीतर ते केव्हरही आपल्याला घासून घासून अगदी पाण्याने ओले झाले तर अजिबात नीट निघत नाहीत। त्याच्यामुळे हे पहा, तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याही ही उपयोगाची ठरली आहे की नाही। तर नवीन भांडे आणल्यावर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा। हे पहा, सर्व प्लेट्सचे टिकर मी अगदी सोप्या पद्धतीने मस्त काढून घेतलेले आहेत। काहीही त्याला राहिलेलं नाही आहे अजिबात। सगळ्या प्लेट्स मी अगोदर 2-2 3-3 करून थोड्याशा अशा गरम करून घेतलेल्या आहेत। हे पहा, गॅसवर अगदी काही सेकंद करायचे आहेत, जास्त वेळ नाही। गरम होतात त्याच्यामुळे जरा जपून, एवढी टीप लक्षात ठेवा की चटका बसू शकतो हाताला, त्याच्यामुळे थोडंसं अगोदर सुरीने काढण्याचा प्रयत्न करा, नाहीतर इझिली हातानेही ते व्यवस्थित निघतात। हे पहा, आणि असेच तुम्ही काढायला गेला तर अजिबात ते स्टिकर्स निघत नाहीत। याच प्रकारे म्हणजे सगळ्या प्लेट्स अगदी छान नव्या कोऱ्या जशाच्या तशा आहेत। काहीही त्याच्यामध्ये राहिलेलं नाही आहे स्टिकर्सचं, किंवा काही घासावं लागलेलं नाही आहे। सगळे स्टिकर्स अगदी अख्खेचे अख्खे सगळे संपूर्ण असे निघालेले आहेत व्यवस्थित। आणि अशीच मी कढईसुद्धा घेतलेली आहे, तुम्हाला त्याचंही मी करून दाखवते। तर कढईसुद्धा मी आतनं थोडीशी गरम करून घेतलेली आहे, कारण स्टिकर बाहेरच्या बाजूने होते म्हणून त्याच्या उलट्या बाजूने आपल्याला कढई गरम करायची आहे। ज्या बाजूने स्टिकर्स असतं त्याच्या आतल्या बाजूने आपल्याला गरम करून घ्यायची आहे कढई थोडी जाड होती त्याच्यामुळे त्याला थोडासा जास्त वेळ लागला। जवळजवळ मी 20 ते 25 सेकंद मी ठेवलं असेल हे गरम करायला, आणि मग फडक्याने धरून, कारण कढई तेवढ्या वेळात खूप गरम झालेली, पण तरीसुद्धा व्यवस्थित निघलेलं आहे। हे तुम्ही बघू शकता, अगदी छान पद्धतीने सगळे स्टिकर्स निघतात। तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितल्यावर अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा। तर ही टिप्स तुम्हाला नक्की कामाला येईल। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे म्हणजे सर्व नवीन आणलेले भांड्यांचे स्टिकर्स मी अगदी सोप्या पद्धतीने कसे काढायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे। तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। अगदी इझी ट्रिक आहे, तुम्ही नक्की करून बघा, मला कमेंट करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री राधे राधे।